जे स्वयंघोषित उमेदवार म्हणून फिरतायत, अनिल देसाई यांनी एक आव्हान दिलं होतं, की गोरे यांनीच उमेदवारी करावी आणि खास करून या राज्याचे जे मंत्री आहेत, जयकुमार गोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पाहिजे तर त्यांनी उमेदवारी करावी. मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे, की तुम्ही आव्हान कुणाला देताय? अशी आव्हानं पेलणं आणि त्या आव्हानाला धूळ चारणं हा त्यांची आवड आहे, पॅशन आहे. अनेकांनी त्यांना आव्हानं दिली आणि त्यांची आव्हानं तितक्याच ताकदीनं परतवून आपली विजयी पताका सगळ्या महाराष्ट्रामध्ये फडकवतायत. अशा नेतृत्वाला आणि ज्या नेत्यानं या मान तालुक्याचा स्वाभिमान सन्मान वाढवला, त्यांना आव्हान दिलं आणि कुठेतरी चुकीचा प्रचार, की तिथं धनगर समाजाला डावललं जातंय, लोणारी समाजाला डावलतंय. एकीकडे तुम्ही सांगताय, की गोरेनी मैदानात यावं आणि एकीकडे पुन्हा कशासाठी तुम्ही अशा स्वरूपाचं पळपुटेपणाचं धोरण घेताय? कुठेतरी काडी लावण्याचं काम, धनगर समाजाला डावललं, लोणारी समाजाला डावललं, मराठा समाजाला डावललं. असं न होता या ठिकाणी काल भाऊ आले होते या ठिकाणी, याच ठिकाणी. काल आम्ही बसलो आणि आम्ही सगळे प्रमुख मंडळी या गटातील होतो. आम्ही भाऊंना विनंती केली, की भाऊ यांना आपल्याला आव्हान दिलेलं आहे, की गोरेंनीच यावं. तर आमची मागणी आहे. नाहीतरी या गटाची पालकत्व किंबहुना या गटाची जबाबदारी, या गटामध्ये विकास कामं असतील, जी जबाबदारी आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागं अरुणाबाच्या रूपानं जी ताकद उभी होती. आम्ही भाऊंना मागणी केली, की भाऊ आव्हानच दिलंय, तर आता या गटातून गोरेच लढणार आणि ते गोरे दुसरे तिसरे कोणी नसून अरुण आबा गोरे हेच असतील. हे ठामपणे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी भाऊंना त्या ठिकाणी मागणी केली. भाऊंनी त्या ठिकाणी आग्रह धरला होता. मी असेल अनेक एक दोघांच्या बाबतीमध्ये आग्रह होता आणि कार्यकर्त्यांना वाटत होतं, की उमेदवार इथलाच असेल. परंतु जर आव्हानच दिलंय, तर ते आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे. आम्ही सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावोगावच्या सगळ्या सरपंच असतील, प्रमुख आमचे कार्यकर्ते असतील, त्यांनी भाऊंना आग्रह धरला आणि भाऊनी एकदा स्वीकारलं. चला ठीक आहे, एकदा म्हणतोय ना, तर बघूच. आणि या ठिकाणी आम्ही सगळे या ठिकाणी साक्षीदार आहोत. काल भाऊंना आम्ही मागणी केली, भाऊंनी काल ती स्वीकारली नाही. आज आम्ही सकाळी पुन्हा भाऊंच्या निवासस्थानी त्या ठिकाणी गेलो आणि पुन्हा एकदा भाऊंना सांगितलं, की नाही भाऊ, एकदा बघायचंच आहे. एकदा आव्हान दिले, तर ते आव्हान आपण स्वीकारले आणि अरुणाबाच्या रूपानं या ठिकाणी आम्ही मागणी केली आणि भाऊनी ती स्वीकारली. मी आपणा सर्व पत्रकारांच्या साक्षीनं आणि यातल्या आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो, की या गटातून जिल्हा परिषदेसाठी अरुण आबा गोरे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. उमेदवारीच्या बाबतीमध्ये आता कोण शिवाजीराव शिंदेला कोण फोन करतोय, कोण कुणाला फोन करतोय, कोणतरी चुकीच्या बातम्या उमेदवाराने आमच्याकडे खंत बोलून दाखवली, आम्हाला डावललं जाते. कुठल्याही उमेदवारानं कुणीही खंत बोलून दाखवलेली नाही. या ठिकाणी अरुण आबा गोरे हे उमेदवार असणे म्हणजेच आम्ही आहोत. या भागातल्या कुठल्याही कार्यकर्त्यानं ज्या ज्या कामाची मागणी केली, कुठल्याही विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठेही आमचा नेता कमी पडणार नाही, आमची पार्टी कमी पडणार नाही आणि त्यामुळे उमेदवार कोण आहे त्यापेक्षा जिल्हा परिषद कुकुळवाड गट हा आता एक हाती आम्हाला जिंकायचा आहे आणि जे आव्हान ज्यांनी केले त्या आव्हानाला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी सक्षमपणे अरुणाबा हे उमेदवार नसून आम्ही सर्व उमेदवार आहेत. अशा स्वरूपाचे आम्ही अरुणाबा हे निमित्त मात्र आहेत, परंतु आम्ही त्या ताकदीनं हा गट जिंकून आणू अशा मागणीच केली की या गटावर कायमच अरुणाबांनी इथल्या विकास कामांच्या माध्यमातून असेल किंवा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या माध्यमातून असेल, त्यांनी या ठिकाणी आम्हाला बळ दिलेलंच आहे. तर आम्ही अरुणाबांना या ठिकाणी उमेदवार द्यावी अशी मागणी केली आणि आज ती मागणी भाऊंनी आमची मान्य केलेली आहे. त्याचबरोबर जो काल एक बातमी फिरवली गेली की समोरच्या विरोधकांनी एक संभ्रम समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला की इच्छुक उमेदवार आणि समाजाचे, मग आमचा धनगर समाज असेल किंवा लोणार समाज असेल, मराठा समाज असेल, त्या समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी एक बातमी काल आली. त्याच्यावर थोडंसं आम्हाला, त्यासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली. पण या ठिकाणी आमच्या नेत्यांनी आमचा धनगर समाज असेल, धनगर समाजामध्ये बघताय आपण लाडकी बहीण अध्यक्ष आमचे आप्पासाहेब पुकळे असतील, मला तालुका अध्यक्ष देऊन या ठिकाणी धनगर समाजाचा सन्मान केलाय. काल गेल्या महिन्यापूर्वीच
आपण बघितलं असेल मार्केट कमिटी चेअरमन म्हणून आमचे ब्रह्मदेव पुकळे असतील, त्यांचा देखील त्यांच्या रूपाने धनगर समाजाचा या ठिकाणी सन्मान केला. आम्हाला भरपूर काही या आमच्या नेत्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे धनगर समाज कोणत्याही प्रकारे या ठिकाणी नाराज आहे अशी जी अफवा पसरवली जाते आणि समाजामध्ये जो तेढ निर्माण केला जातोय हे त्या नेत्यांनी थांबवावं. माझी एवढीच विनंती आहे. त्यांच्याकडे बोलण्यासाठी, त्यांच्याकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नाही. त्यांनी या गटामध्ये गेली 10-15 वर्षे या गटाचं नेतृत्व करत असताना एका गावामध्ये एखाद्या रुपयाचं काम किंवा कोणतंही विकास काम या गटामध्ये केलेलं नाही. त्यामुळे त्यांना अशाच काही अफवा पसरवून या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि ते समोर दिसतंय. काल एक मीडियामध्ये आपण सर्वांनी बातमी बघितली की अनेक प्रकारच्या लोकांना असं वाटलं की धनगर समाजाचे काही लोक मागणी करत आहेत की जिल्हा परिषदला उमेदवार मिळावे, त्याचबरोबर लोणारी समाज असेल किंवा मराठा समाज असेल. आणि त्याच्यानंतर मी स्वतः धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की आम्ही ज्या समाजाला चांगल्या पद्धतीची न्याय द्यायची भूमिका जे सन्माननीय मंत्री महोदय जयकुमारजी गोरेभाव यांनी केली, सभापती आमचे ब्रह्मानंद पुकळे असतील, आप्पासाहेब पुकळे असतील किंवा आमचे प्रशांत गोरड असतील, यांच्या माध्यमातून जो समाजावरती जो प्रेम केलं, त्याचबरोबर खादी ग्रामोद्योगचे चेअरमन सदाभाऊ बनगर असतील, एकंदरीत धनगर समाजाला न्याय देण्याचं काम जयकुमारजी गोरेभाव हे करत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्वांनी रात्री सन्माननीय मंत्री महोदयांकडे विनंती केली की कालच मीडियामध्ये आपण सर्वांनी बघितलं गेलं की कोणतर सांगतंय की या ठिकाणी हा समाज नाराज आहे, तो समाज नाराज आहे आणि आम्हाला एकदा गोरे कुटुंबामधील कोणतर या ठिकाणी उमेदवार असावा म्हणून जे सांगितलं त्याचाच भाग म्हणून आज आम्ही सर्वांनी आमचे मंत्री महोदय जयकुमारजी गोरेभाव यांच्याकडे मागणी केली आणि पुन्हा एकदा भावना विनवणी करून सांगितलं की आम्हाला फक्त आणि फक्त तुमच्याच असणारा घरातील गोरे फॅमिली मधलाच आम्हाला उमेदवार पाहिजे असं आम्ही सर्वांनी सांगितल्यानंतर आज या ठिकाणी अरुणाबाची उमेदवारी डिक्लेअर होते. मला एक कळतं की कुकुडवाड जिल्हा परिषद गट हे नुरा कुस्तीचं मैदान आहे असं आजपर्यंत आम्ही सर्वजण ओळखून होतो. आता या असणाऱ्या अरुणाबाच्या उमेदवारानं ही नुरा कुस्ती काय होणार नाही. पहिलं कसं तू मारल्यात कर, मी रडल्यात करतो, मी मारतो तू रडतो. आता केवळ आणि केवळ ह्यांना रडल्याशिवाय भाग नाही हे आज तुमच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. दिवाळीच्या पिरियडमध्ये मी पत्रकार परिषद घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की 5 महिला उमेदवार आपल्यात असतील, परंतु विरोधकांना दम काय निघाला नाही आणि त्यांनी आता जाहीर कार्यक्रमामध्ये गोऱ्यांच्यात लय दम आहे, एकेरी भाषेत राजीनामा द्या आणि गोऱ्यांचीच उमेदवारी पाहिजे असं म्हणून त्यांनी आमच्यावर टीका केली, भावांच्यावर टीका केली. खऱ्या अर्थानं मला इलेक्शन लढायची इच्छा नव्हती. आमचे अध्यक्ष होते, प्रशांत होता, नाना होते, त्या लोकांच्या फक्त माझ्यावर जबाबदारी काय होती, जशी मसवडची जबाबदारी माझ्या होती नगरपालिकेची, तशी कुकुडवाड गट निवडून आणायची जबाबदारी नक्कीच माझ्या भावने दिली होती आणि त्या अनुषंगाने मी काम करत होतो. त्या अनुषंगाने मी उद्घाटन घेत होतो. वहिनी होत्या, मी होतो, आम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होतो. पण त्यांनी चॅलेंज केलं तरी मी रात्री नाहीच म्हणत होतो, इथलाच उमेदवार असू द्या. पण या सगळ्यांनी आज सकाळी येऊन पुन्हा एकदा माझी उमेदवारी जाहीर केली. नक्कीच मी सर्वच गटातल्या प्रमुख कार्यकर्ते, आमचे सगळेच नेते मंडळी आहेत, अध्यक्ष आहेत, आप्पासाहेब आहेत, सचिन सर आहेत, प्रशांतजी आहेत, नाना आहेत, आमचे ज्येष्ठ नेते, सरपंच आहेत आमचे महाबळेश्वरवाडीचे, आनंद खरात डॉक्टर आहेत, आमचे मार्केट कमिटी चेअरमन आहेत, त्याच्यानंतर तुळशीराम ताते आहेत, आमचे गणू काका आहेत, सर्वच उद्धव आहे, अध्यक्ष आहेत आमचे जांभुणीचे प्रबंधक आहेत, शेठ आहेत, मोहन शेठ सरपंच आहेत, शेनवडी सगळेच, शंकर आहे, सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि सगळ्यांनी भावाला फोर्स करून माझी उमेदवारी जाहीर केली. 100% या गटात परिवर्तन होईल, त्याबद्दल कुठली चिंता नाही. त्यांना जे गोरेंचा दम बघायचा होता ते दम बघायला मिळेल का? 100% मिळेल, कळेल तुम्हाला. 5 तारखेचं मतदान झाल्यानंतर 7 तारखेच्या निकालाला विचारा. गणाच्या उमेदवारीबद्दल हवा काय सांगा? सध्या तरी अजून गणाच्या उमेदवारी काही चर्चा नाही. नाव आलेत समोर. आदरणीय भाऊ, या आज सोलापूर जिल्ह्याचा महानगरपालिकेचा निकाल लागला, तुम्हाला माहिती आहे, आणि या ठिकाणी पालकमंत्री असल्यामुळे भाऊ त्या ठिकाणी गेले आणि अतिशय चांगलं घवघवीत यश भाजपनं त्या ठिकाणी मिळवलं. त्यामुळे भाऊ तिकडे गेलेत. नक्कीच उद्या किंवा परवा दोन्ही खालच्या उमेदवारी जाहीर होतील, काय अडचण नाही. कोणते विषय घेऊन आपण जिल्हा परिषद कुकुडवाड निवडणूक लढवणार आहात? मी पहिला विषय हा की या गटामध्ये रस्ते आणि पाणी या 2
विकासाच्या गोष्टी घेऊन आदरणीय भावांच्या नेतृत्वाखाली या गटातील सगळेच आमचे अध्यक्ष सगळ्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचं कामाचं ध्येय घेऊन त्या ठिकाणी आलो. नक्की मी तुम्हाला खात्रीने सांगतो की 5 वर्षात या ठिकाणी एकही रस्ता तुम्हाला शिल्लक दिसणार नाही.